नमस्कार. आज आपण खमंग चटपटीत अशी कुरडईची भाजी बघणार आहोत. ही भाजी खायला खूप छान लागते व मुलंही आवडीने खातात ही भाजी. आपल्याकडे घरात कुरडया ह्या असतातच व काही कुरडयांचा चुरा झालेला असतो. तर अशा चुरा झालेल्या कुरडयाची आपण चटपटीत अशी भाजी बनवू शकतो. चला तर मग बनवायला घेऊया कुरडयाची चटपटीत अशी भाजी. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी इथे 2 कांदे व थोडी कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली आहेत व कढीपत्ता व 5-6 लसणाच्या पाकळ्या ह्या चिरून घेतलेल्या आहेत. इथे माझ्याकडे काही कुरडयांचा चुरा आहे, तो मी एका सेपरेट डब्यात ठेवलेला आहे. तुमच्याकडे जर कुरडयांचा चुरा नसेल तर तुम्ही अख्खी कुरडईही घेऊ शकता. त्याप्रमाणे तुम्ही 1-2 कुरडया त्याचा चुरा करून तुम्ही ही भाजी बनवू शकता. आता आपल्याला ह्या कुरडयांच्या चुऱ्यामध्ये पाणी टाकायचे आहे व 20 ते 25 मिनिटं ह्या कुरडया चांगल्या भिजून द्यायच्या आहेत. मी ह्या कुरडयामध्ये पूर्ण पाणी भरलेले आहे व ह्या कुरडया करताना लवकर शिजतात. त्यामुळे आपल्याला आधीच ह्या कुरडया पाण्यात भिजून ठेवायच्या आहेत. आता आपल्याला एका पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून फोडणी द्यायची आहे व कांदा वगैरे सगळे साहित्य आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे. मी इथं थोडीशी मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली तडकली की आपल्याला जिरे टाकायचे आहे व नंतर लसूण टाकायचा आहे. हे सगळे चांगले तेलात परतून द्यायचे आहे व नंतर आपल्याला कढीपत्ता हा तोडून टाकायचा आहे. कढीपत्ता हा तोडून टाकला की त्यामुळे खमंग असा कढीपत्त्याचा वास येतो. नंतर हे चांगले परतून झाल्यानंतर आपण जो कांदा बारीक चिरलेला होता त्या ह्या फोडणीमध्ये टाकायचा आहे व तो कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. मी हा कांदा चांगला 2-3 मिनटं परतून घेत आहे, ज्यामुळे की कांद्यातला कच्चापणा हा निघून जाईल व नंतर आपल्याला ह्या कांद्यामध्ये बाकीचे मसाले टाकायचे आहेत. इथे कांदा चांगला परतून झाल्यानंतर मी यामध्ये 1 चमचा हळद व 1 चमचा एवढे लाल तिखट व घरातला जो काळा मसाला असतो तो मी 1 चमचा एवढा टाकलेला आहे. जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तोही टाकला तरी चालेल व इथे मी थोडीशी हिंग टाकलेली आहे. आता आपल्याला हे सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत व नंतर आपण जो कुरडयाचा भुगा केलेला पाण्यात भिजवून ठेवलेला होता त्यातले पाणी काढून टाकायचे आहे. आता आपल्या कुरडया चांगल्या भिजलेल्या आहेत व त्याचे पाणी मी काढून टाकले आहे व या मसाल्यात टाकले. आता यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ टाकायचे आहे व हे 5-10 मिनटं चांगले गॅसवर परतून द्यायचे आहे. मी इथे झाकण लावून ही कुरडई 5 ते 10 मिनटं शिजवून दिलेली आहे. 5 ते 10 मिनटानंतर आपली ही कुरडई चांगली परतली गेलेली आहे व शिजलेली आहे. अशा प्रकारे आपली ही कुरडईची भाजी इथे रेडी झालेली आहे. नंतर शेवटी आपल्याला ही भाजी थोडी थंड झाल्यानंतर त्यावरून कोथिंबीर बारीक चिरलेली टाकायची आहे. अशा प्रकारे आपली इथे चटपटीत अशी कुरडईची भाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व सगळ्यांना थँक्यू.